सिद्धांत. डॉक्टर आंबेडकरांना प्रश्न विचारण्यात आलेला होता डायरेक्ट टू प्रिन्सिपल संबंधी, कशाला ठेवता येईल? कारण देयर इज अ डिफरन्स बिटवीन फंडामेंटल राईट्स अँड डायरेक्ट टू प्रिन्सिपल्स. फंडामेंटल राईट्स न्यायालयाच्या माध्यमातून लागू करता येतात, डायरेक्ट टू प्रिन्सिपल्सने लागू करतायत. पायस विशेष म्हणून कशाला ठेवतात? डॉक्टर आंबेडकरांचं म्हणणं असं होतं की डॉक्टर आंबेडकर फार वेगळ्या पद्धतीने विचार करणारे माणसं होते. त्यांना काय माहिती की जग इतकं बदलेल, किती बदलेल माहित नाही. काय विचार होता त्यांचा? न्यायालयाच्या माध्यमातून जरी लागू करता येत नसले तरी ज्याला कोणाला या लोकशाहीमध्ये उमेदवार म्हणून उभं राहायचं असेल तो लोकांकडे जाईल. लोकांकडे गेल्यावर लोक प्रश्न विचारतील, डायरेक्ट टू प्रिन्सिपल तुम्ही काय केलं, काही करणार आहात का? करणार नसाल तर तुम्हाला काय मत देऊ? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना न्यायालयापेक्षाही मतदार आणि मताचा हक्क अधिक महत्वाचा वाटत होता. आणि डॉक्टर आंबेडकरांना असं वाटत होतं की न्यायालयाच्या माध्यमातून नाही परंतु इलेक्टोरेटच्या माध्यमातून हा सिद्धांत लागू केला जाईल. 75 वर्षात डायरेक्ट टू प्रिन्सिपल्स काय आहे हे फक्त संविधानातच राहिले, कोणालाही माहित नाही. त्या माणसाला वोटर्सला माहीत असण्याचं काही कारण नाही आहे आणि राज्यकर्त्यांना त्याची दखल घ्यावीशी वाटली नाही. आणि त्यामुळे डॉक्टर आंबेडकरांना जे अभिप्रेत होतं ते कधीही घडलं नाही. जर परंतु संविधान असं म्हणतं की आम्ही फक्त मान्यता देतो या हक्कांना, कारण तुमचे जन्मसिद्ध हक्क आहे. आम्ही मान्यता देतो आणि यांच्या संरक्षणाची हमी देतो, एवढं संविधानाचं काम आहे. मान्यता देणं आणि संरक्षणाची हमी देणं दोन गोष्टी या लोकशाहीने दिल्या. मताचा अधिकार, प्रतिनिधित्वाचा अधिकार, त्या माध्यमातून सत्तेत भागीदारी आणि फंडामेंटल राईट्स. ही जी लोकशाही आहे ही एक व्यक्ती एक मत एक मूल्य या सिद्धांतावर आधारित आहे. एक व्यक्ती एक मत एक मूल्य, याला डॉक्टर आंबेडकर पॉलिटिकल इक्वॅलिटी म्हणतात. या बाबतीत पॉलिटिकल इक्वॅलिटी आहे, सगळ्यांचा मताचा अधिकार समान आहे, कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही. याला डॉक्टर आंबेडकर पॉलिटिकल इक्वॅलिटी म्हणतात आणि यालाच राजकीय न्याय म्हणता येईल, यालाच पॉलिटिकल जस्टिस म्हणता येईल. सत्तेत भागीदारी आहे, प्रतिनिधीच्या माध्यमातून आहे, मताचा अधिकार आहे, फंडामेंटल राईट्स आहे, एक व्यक्ती एक मत आहे, याला राजकीय न्याय म्हणता येईल. परंतु डॉक्टर आंबेडकर म्हणतात की ही लोकशाही अपूर्ण आहे. फंडामेंटल राईट्स आहेत, फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत, परंतु तरी ही लोकशाही अपूर्ण आहे. कारण फंडामेंटल राईट्स मध्ये प्रतिष्ठित आजीविकेचा अधिकार समाविष्ट नाही. का अपूर्ण आहे ही लोकशाही? कारण फंडामेंटल राईट्स मध्ये प्रतिष्ठित आजीविकेचा, डिग्निफाईड लाईव्हलीहूड चा अधिकार समाविष्ट नाही. आणि मग डॉक्टर आंबेडकर रिझनिंग देतात की डिग्निफाईड लाईव्हलीहूड नसेल तर अशी व्यक्ती आपल्या मताच्या अधिकाराचा स्वतंत्रपणे स्वयंबुद्धीने उपयोग करेल याची कोणीच गॅरंटी देऊ शकत नाही, याची कोणीच गॅरंटी देऊ शकत नाही. आणि मग फंडामेंटल राईट्सचाही उपयोग करेल याचीही कोणी गॅरंटी देऊ शकत नाही. आणि म्हणून मग डॉक्टर आंबेडकर असं म्हणतात की जोपर्यंत ही लोकशाही, कोणती लोकशाही? राजकीय लोकशाही, जी लोकशाही फंडामेंटल राईट्सच्या माध्यमातून प्रतिष्ठित आजीविकेची हमी देत नसेल ती लोकशाही जोपर्यंत आर्थिक लोकशाहीत परिवर्तित केली जाणार नाही, इकॉनॉमिक डेमोक्रेसी परिवर्तित केली जाणार नाही, तोपर्यंत ही लोकशाही सतत अपूर्ण राहील. मग आर्थिक लोकशाहीचा अर्थ आर्थिक न्यायाची प्रस्थापना असा होतो. आर्थिक लोकशाहीचा अर्थ आर्थिक न्यायाची प्रस्थापना असा होतो आणि त्याचा सिंपल अर्थ आहे प्रत्येक व्यक्तीला प्रतिष्ठित आजीविकेची हमी. डॉक्टर आंबेडकर स्टेट्स अँड मायनॉरिटीज मध्ये थोडासा विस्ताराने मांडतात. आजीविका विहीन व्यक्तीची स्थिती, संविधान आहे, लोकशाही आहे, मताचा अधिकार आहे, फंडामेंटल राईट्स आहे, तरीही जर आजीविका नसेल तर डॉक्टर आंबेडकर प्रश्न विचारतात, स्टेट्स व्हॉट डू यू वॉन्ट, ब्रेड ऑर फ्रीडम? असा जर प्रश्न ज्याच्याकडे आजीविका नाही त्याला विचारला तर त्याचा चॉईस काय असेल? लक्षात येईल का? असा प्रश्न व्हॉट डू यू वॉन्ट हा प्रश्न विचारला गेला होता या लोकशाहीमध्ये. हा प्रश्न आणीबाणीच्या काळात विचारला गेला होता, व्हॉट डू यू वॉन्ट. रेल्वे वेळेवर चालावी नाही त्याच्यासाठी आणीबाणी हवी की नाही असे प्रश्न उपस्थित केले होते.
ज्याने विचारला त्यावेळेस देवकांत बरुआ नावाचे अध्यक्ष होते, त्यांनी हा प्रश्न काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि त्यांनी घोषणा दिली होती इंदिरा इज इंडिया. आजही तसंच सुरू आहे, तो भाग वेगळा आहे, इंदिरा इज इंडिया. आणि मग तेव्हा प्रश्न विचारला व्हॉट डू वॉन्ट, ब्रेड ऑर फ्रीडम. लोकशाही दोन्ही देते असं डॉक्टर आंबेडकर म्हणतात, ब्रेडही देते आणि फ्रीडमही देते. आणि म्हणून डॉक्टर आंबेडकर म्हणतात पॉलिटिकल लोकशाही ही अपूर्ण आहे. आणि मग डॉक्टर आंबेडकर प्रश्न विचारतात आणि स्टेट्स अँड मायनॉरिटी मध्ये म्हणतात की ज्याच्याजवळ आजीविका नाही ती व्यक्ती कसं जगते. भूक भयभीत करीत असेल तर, भूक भयभीत करीत असेल तर, असेल नसेल तो निवारा हिसकावून घेतला जाण्याचा भय असेल तर, असेल नसेल ती बचत काढून घेतलं जाण्याचा भय असेल तर, त्याच्या मुलांना शाळेतून हाकलून दिलं जाण्याचा भय असेल तर, जिवंतपणे सार्वजनिक दयेवर जिवंत राहण्यास भाग पाडलं जाण्याचा भय असेल तर, मृत्यूनंतर सार्वजनिक खर्चाने दहन किंवा दफन केलं जाण्याचा भय असेल तर, अशी व्यक्ती जिवंत राहण्याकरता आजीविका नव्हती, अशी व्यक्ती जिवंत राहण्याकरता मताच्या अधिकारासहित सर्व मूलभूत हक्क सत्तेच्या प्रती चरणी समर्पित करेल. त्याला या अधिकाराचं काहीही घेणं देणं नाही. आणि असं जर झालं तर इलेक्शन फॉर द पीपल होईल, ऑफ द पीपल आणि बाय द पीपल कधीही राहणार नाही. आणि म्हणून मग डॉक्टर आंबेडकर म्हणतात की ही लोकशाही आर्थिक लोकशाही परिवर्तित झाली पाहिजे. आता प्रतिष्ठित आजीविकेचा अर्थ एवढाच आहे की आज माणसाच्या 2025 मध्ये माणसाच्या ज्या भौतिक गरजा आहेत, आवश्यक गरजा आहेत, त्यांची पूर्ती तर झालीच पाहिजे, पण त्याहीकडे पलीकडे प्रतिष्ठित आजीविका याचा अर्थ आहे. आज कोणत्या गरजा आहेत आमच्या? कधी काळी अन्न वस्त्र निवारा आहे, हे 1946-1950 मध्ये होतं. आज त्या पलीकडे आपलं जग गेलेलं आहे. अन्न वस्त्र निवारा, शिक्षण, औषध. शिक्षण आजही फंडामेंटल राईट नाही आहे. आजही फंडामेंटल राईट कुठपर्यंत आहे? 14व्या वर्षापर्यंत. तेही 6 ते 14. खालचंही गेलं आणि वरचंही गेलं. खालचंही गेलं, डायरेक्ट टू प्रिन्सिपल खालचं तरी होतं, 0 ते 14 होतं, तेही काढून टाकलं. देताना काय दिलं? 6 ते 14 दिलं. वरच्याची तर काही गॅरंटीच नाही कोणाला. आणि त्यामुळे आजही शिक्षण नाही, परंतु प्रतिष्ठित आजीविका म्हणते की इतकी उत्पन्न त्याला असावं की त्याची मुलं बाळं शिक्षणापासून वंचित राहू नयेत, स्वास्थ्याच्या सेवापासून वंचित राहू नयेत. म्हणजे जगामध्ये खाजगी आरोग्य सेवावर खर्च करणारा सगळ्यात जास्त जर कोणता देश असेल तर भारत आहे. भारतामध्ये प्रति व्यक्ती खाजगी वैद्यकीय सेवा जगात सगळ्यात जास्त खर्च होतो, कारण सरकार सगळ्यात कमी खर्च करते. कारण सगळ्यात कमी खर्च करते. आणि मग अशा स्थितीमध्ये हे पाहिजेच, म्हणजे अन्न वस्त्र निवारा, शिक्षण, आरोग्य, त्याच्याशिवाय आता ऊर्जा पाहिजे, त्याच्याशिवाय पाणी पाहिजे, आणि त्याच्याशिवाय त्याच्या व्यतिरिक्त आज सगळ्यात जास्त आवश्यक असेल तर स्मार्टफोन पाहिजे. त्यालाही जोडावं लागेल बेसिक गरजामध्ये, त्यालाही बेसिक गरजामध्ये जोडावं लागेल. इथंच नाही थांबत आहे. प्रतिष्ठित आजीविका असं म्हणते इथेच थांबावं का त्याने? नाही. प्रतिष्ठित आजीविकाचा अर्थ असा की त्याला पुढे जाण्यासाठी, स्वतःचा विकास करण्यासाठी संधी मिळाली पाहिजे, हाही प्रतिष्ठित आजीविका समजत आहे. आणि एवढंच नाही, भारताचा नागरिक म्हणून अन्य लोकांच्या विकासातही सहभागाची संधी देईल, याला प्रतिष्ठित आजीविका म्हटलेलं आहे आणि संविधानामध्ये याचा उल्लेख केलेला आहे. आणि मग अशा प्रकारची प्रतिष्ठित आजीविका आहे. तर याला आपण आर्थिक न्याय असं म्हणतो. संविधानाच्या अध्याय 4 मधील राज्य धोरणाचे निर्देशक तत्व डॉक्टर आंबेडकरांच्या मते अशा प्रकारे प्रतिष्ठित आजीविकेची हमी देतात. प्रतिष्ठित आजीविकेची हमी देतात. डॉक्टर आंबेडकरांना प्रश्न विचारण्यात आलेला होता डायरेक्ट टू प्रिन्सिपल संबंधी, कशाला ठेवता येईल? कारण देयर इज अ डिफरन्स बिटवीन फंडामेंटल राईट्स अँड डायरेक्ट टू प्रिन्सिपल्स. फंडामेंटल राईट्स न्यायालयाच्या माध्यमातून लागू करता येतात, डायरेक्ट टू प्रिन्सिपल्सने लागू करतायत. पायस विशेष म्हणून कशाला ठेवतात? डॉक्टर आंबेडकरांचं म्हणणं असं होतं की डॉक्टर आंबेडकर फार वेगळ्या पद्धतीने विचार करणारे माणसं होते. त्यांना काय माहित की जग इतकं बदलेल, किती बदलेल माहित नाही. काय विचार होता त्यांचा? न्यायालयाच्या माध्यमातून जरी लागू करता येत नसले तरी ज्याला कोणाला या लोकशाहीमध्ये उमेदवार म्हणून उभं राहायचं असेल तो लोकांकडे जाईल. लोकांकडे गेल्यावर लोक प्रश्न विचारतील, डायरेक्ट टू प्रिन्सिपल तुम्ही काय केलं, काही करणार आहात का? करणार नसाल तर तुम्हाला काय मत देऊ?
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना न्यायालयापेक्षाही मतदार आणि मताचा हक्क अधिक महत्त्वाचा वाटत होता आणि डॉक्टर आंबेडकरांना असं वाटत होतं की न्यायालयाच्या माध्यमातून नाही परंतु इलेक्टोरेटच्या माध्यमातून हा सिद्धांत लागू केला जाईल. 75 वर्षात डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स काय आहे हे फक्त संविधानातच राहिले. कोणालाही माहित नाही, त्या माणसाला वोटर्सला माहीत असण्याचं काही कारण नाही आहे आणि राज्यकर्त्यांना त्याची दखल घ्यावीशी वाटली नाही आणि त्यामुळे डॉक्टर आंबेडकरांना जे अभिप्रेत होतं ते कधीही घडलं नाही. जर घडलं असतं तर कदाचित डायरेक्टिव्ह प्रिन्सिपलच्या माध्यमातून आज प्रतिष्ठित आजीविका सर्वांना प्राप्त झाली असती, तशी स्थिती अवेलेबल झाली असती. डॉक्टर आंबेडकर याही पलीकडे थोडासा विचार करतात, इकॉनॉमिक डेमोक्रेसी विषयी विचार करतात आणि ते म्हणतात आमचं आयडियल म्हणजे संविधानाचं आयडियल ही इकॉनॉमिक डेमोक्रेसी आहे. इकॉनॉमिक डेमोक्रेसी प्रस्थापित करण्याचे विविध मार्ग असू शकतात. समाजवादच पाहिजे काही आवश्यक नाही, सत्तेत कोणीही असो डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स लागू करावेत म्हणजे समाजवादी विविध मार्ग असू शकतात. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल जर प्रामाणिकपणे लागू केले तर या देशात आर्थिक लोकशाही प्रस्थापित होऊ शकते. टू ले डाऊन a form of political democracy, संविधानाचे दोन उद्दिष्ट, टू ले डाऊन a form of political democracy आणि टू ले डाऊन our ideal as economic democracy. आमचा आदर्श काय आहे? इकॉनॉमिक डेमोक्रेसी. पॉलिटिकल डेमोक्रेसी मधून आम्ही इकॉनॉमिक डेमोक्रेसीकडे जाऊ आणि कोणतंही सरकार असो त्या सरकारने इकॉनॉमिक डेमोक्रेसीसाठी प्रयास करावेत असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु त्याच वेळी 1946 मध्ये जेव्हा स्टेट्स अँड मायनॉरिटीज लिहिली त्यावेळी ते स्टेट सोशलिझमची संकल्पना, मी फक्त 3 शब्द सांगतो तुम्हाला. स्टेट सोशलिझमची संकल्पना म्हणतात आणि ते म्हणतात स्टेट सोशलिझम विदाउट डिक्टेटरशिप. स्टेट सोशलिझम विदाउट डिक्टेटरशिप, स्टेट सोशलिझम विथ पार्लमेंटरी डेमोक्रेसी. स्टेट सोशलिझम विथ पार्लमेंटरी म्हणजे मग म्हणतात ते एस्टॅब्लिश सोशलिझम, रिटेन पार्लमेंटरी डेमोक्रेसी अँड अवॉइड डिक्टेटरशिप. अशा प्रकारचा समाजवाद डॉक्टर आंबेडकरांना हवा होता. आज जगात त्याची दखल घेतली जात आहे. 2023 साली थॉमस पिकेटी नावाच्या फ्रेंच अर्थशास्त्रज्ञाचं पुस्तक आलं, त्याचं टायटल माझं लक्षात नाही आहे. त्या टायटलमध्ये या समाजवादाचा, डेमोक्रेटिक सोशलिझमचा उल्लेख आहे. आता काल परवा स्टिग्लिट्झचं पुस्तक आलेलं आहे. जोसेफ स्टिग्लिट्झ नोबेल प्राइज विनर आहे, वर्ल्ड बँकेचा चीफ इकॉनॉमिस्ट होता. त्याच्या पुस्तकाचं नाव आहे द रोड टू फ्रीडम, इकॉनॉमिक्स अँड द गुड सोसायटी. या पुस्तकामध्ये 3 शब्द मी वाचलेले आहेत. रिव्ह्यू मध्ये पुस्तकाचं वाचन असं माझं पूर्ण झालेलं नाही आहे. त्यामध्ये तो म्हणतो डेमोक्रेटिक सोशलिझमचा विचार करतो. सोशल डेमोक्रेसी शब्द पहिल्यांदा मी त्याच्या या ग्रंथामध्ये वाचलेला आहे. 2025 त्या काळात डॉक्टर आंबेडकरांनी ही इकॉनॉमिक डेमोक्रेसीची संकल्पना मांडली होती आणि इकॉनॉमिक डेमोक्रेसी शिवाय पॉलिटिकल डेमोक्रेसी अपूर्ण आहे. आता सामाजिक लोकशाही. सामाजिक लोकशाही हे डॉक्टर आंबेडकरांचं अंतिम ध्येय होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जीवन संघर्ष सामाजिक समानता, सामाजिक न्याय आणि पर्यायाने सामाजिक लोकशाहीच्या प्रस्थापनेसाठी होता. म्हणून संविधान निर्मात्यांनी संविधानाचं अंतिम उद्दिष्ट म्हणून सामाजिक लोकशाहीची प्रस्थापना हे त्याच्या 25 नोव्हेंबर 1949च्या भाषणामध्ये डॉक्टर आंबेडकर स्पष्टपणे मांडतात की सामाजिक लोकशाही हे अंतिम उद्दिष्ट आहे. त्याच्या आधी सामाजिक स्तरीकरण करणारी जाती व्यवस्था, या जाती व्यवस्थेत उपजलेली सामाजिक असमानता, त्या आधारावर केला जाणारा सामाजिक भेदभाव आणि परिणाम स्वरूप पीडित समाजावर लादली जाणारी निर्योग्यता, हे भारतीय समाजाचं वैशिष्ट्य आहे. कोणतं वैशिष्ट्य आहे? जाती व्यवस्था, स्तरीकृत जाती व्यवस्था, उपजलेली सामाजिक असमानता, त्या आधारावर केला जाणारा सामाजिक भेदभाव आणि परिणाम स्वरूप पीडित समाजावर लादली जाणारी निर्योग्यता, डिसॅबिलिटीज, ज्याला इंग्रजीमध्ये शब्द वापरणार डिसॅबिलिटीज, या कारणामुळे. आणि म्हणून या सगळ्या दूर व्हाव्यात, या सगळ्या गोष्टी दूर व्हाव्यात याकरता भारताच्या संविधानामध्ये सामाजिक न्यायाची संकल्पना मांडलेली आहे.
सोशल जस्टिसची संकल्पना म्हणजे जसं पूर्वी मी सांगितलं हे भारताच्या समाजाचं वैशिष्ट्य आहे, तसंच सोशल जस्टिस ही संकल्पना भारताच्या संविधानाचं वैशिष्ट्य आहे. सोशल डेमोक्रेसी ही संकल्पना भारताच्या संविधानाचं वैशिष्ट्य आहे. सामाजिक डेमोक्रेसीची संकल्पना म्हणतात डॉक्टर आंबेडकर, राजकीय लोकशाही सामाजिक लोकशाहीशिवाय अपूर्ण आहे. सामाजिक लोकशाही याचा अर्थ समानता, स्वतंत्रता, बंधुता यांना जीवनाचे मूल्य म्हणून स्वीकार करण्यात यावं. हे पृथक सिद्धांत नाही, यांचा एकत्रितपणे विचार करण्यात यावा. समानता विहीन स्वातंत्र्य काही मोजक्या लोकांचं समाजावर प्रभुत्व प्रस्थापित करेल, तर स्वातंत्र्यविहीन समानता व्यक्तीच्या सर्जनशीलतेचा मृत्यू ठरेल. त्यामुळे दोन्ही पाहिजे, आणि हे दोन्ही असल्यावरही जर बंधुता नसेल तर समानता आणि स्वतंत्रता लागू करण्यासाठी पोलीस बळाचा उपयोग करावा लागेल. जीवनाची सामान्य प्रक्रिया होणार नाही, आणि म्हणून अशी बंधुता, अशी लोकशाही जर अस्तित्वात आली नाही तर सामाजिक आणि आर्थिक असमानतेने पीडित लोक राजकीय लोकशाही उद्ध्वस्त करते. राजकीय लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर तुम्हाला व्हाया आर्थिक लोकशाही सामाजिक लोकशाहीपर्यंत जावं लागेल. लोकशाहीच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक, राजकीय न्यायाची स्थापना करावयाची असेल, अर्थात राजकीय, आर्थिक, सामाजिक लोकशाहीची स्थापना करावयाची असेल आणि ती अहिंसक मार्गाने करावयाची असेल, तर याला आपण अहिंसक सामाजिक, आर्थिक, राजकीय क्रांती म्हणू शकतो. आणि ही क्रांती संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर आंबेडकरांना घडवायची होती, आणि म्हणून संविधानाला सामाजिक, आर्थिक, राजकीय क्रांतीचा प्रलेख सुद्धा म्हणतात. आणि मग याकरता डॉक्टर आंबेडकर म्हणतात की अब्राहम लिंकनची गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल ही व्याख्या अपूर्ण आहे. ही लोकशाहीची व्याख्या अपूर्ण आहे. शासनाची प्रणाली सांगते. डॉक्टर आंबेडकर स्वतःची व्याख्या देतात आणि ते म्हणतात, फॉर्म अँड मेथड ऑफ गव्हर्नमेंट वेअर बाय रिव्होल्युशनरी चेंजेस इन द इकॉनॉमिक अँड सोशल लाईफ ऑफ पीपल आर ब्रॉट अबाउट विदाउट ब्लडशेड. रक्तपात न करता लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात क्रांतिकारी परिवर्तन घडवून आणणारी शासनाची व्यवस्था म्हणजे लोकशाही. ही लोकशाही डॉक्टर आंबेडकरांना अभिप्रेत होती. तर अशा पद्धतीने आपण लोकशाही, सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय पाहिलं. विचार आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य, आजही तो प्रश्न फार जिवंत आहे, वेगळ्या पद्धतीने उपस्थित केला जातो. आता काल परवा कायदा आलेला आहे, कायदा पार्लमेंटमध्ये पास झाला. काय त्याचं नाव आहे? जनसुरक्षा कायदा. जनसुरक्षा कायदा आलेला आहे. आता जनसुरक्षा कायदा आमच्या विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं सुरक्षित राखण्याकरता आलेलं आहे की हिरावून घेण्याकरता आलेलं आहे हे कार्ड सांगेल. आज तर म्हणतात की तुमचं सुरक्षित आहे, इतरांचं काढून घ्यायचं आहे. फडणवीस काय म्हणतात, तुमचं सुरक्षित राहील, आम्हाला इतरांचं काढून घ्यायचं आहे, तुम्ही चिंता करायची गरज नाही, विद्यापीठात येऊन बोलू शकाल तुम्ही, तेवढं स्वातंत्र्य तुम्हाला आहे. हा अशा प्रकारचा तो कायदा आलेला आहे. याला आपण जन्मसिद्ध अधिकार म्हणतो. या कायद्याची सगळ्या शासकांना भीती वाटते, कारण हा कायदा विचार स्वातंत्र्य जेव्हा म्हणतो तेव्हा प्रस्थापित व्यवस्थेला प्रश्न विचारण्याचा अधिकार असा त्याचा अर्थ आहे. प्रस्थापित व्यवस्थेला प्रश्न विचार असं का, हा प्रश्न विचाराचा अधिकार, याला विचार स्वातंत्र्य म्हणतात. आणि मग असं जर माझ्यावर अन्यायकारक असेल तर ते परिवर्तन करण्याचा अधिकार, त्याला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आपण म्हणतो. त्याला काय म्हणतो, अभिव्यक्ती. आणि म्हणून कोणतीही प्रस्थापित व्यवस्था असेल ती व्यवस्था जे विचार आणि अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याच्या उपभोग घेऊन व्यवस्थेला प्रश्न विचारतात, त्या अधिकारावर निर्बंध आणण्याचे प्रयास सातत्याने केले जातात, सरकार कोणाचंही असो. आणि डॉक्टर आंबेडकरांना याची चिंता होती, म्हणून अनुच्छेद 32 हा मूलभूत हक्क आहे. वी आर ह्युमन बिईंग्स, आम्ही ह्युमन बिईंग आहोत. आणि ह्युमन बिईंग असल्यामुळे आम्हाला विचार करण्याची शक्ती आहे. विचार करण्याची शक्ती ही समाज परिवर्तनाची शक्ती आहे, व्यवस्था परिवर्तनाची शक्ती आहे. आणि व्यवस्थेत आणि मग कधी कधी जेव्हा अधिकार नाकारला जातो तेव्हाही परिवर्तन होतात, पण त्याच्यासाठी विद्रोह होतो. तेव्हाही परिवर्तन होतात, त्याच्यासाठी विद्रोह करावा लागतो. विद्रोह नको असेल
तर तुम्हाला या अधिकाराला संरक्षण दिलं पाहिजे. या अधिकाराचं संरक्षण शेवटी न्यायालयावर आहे. न्यायालय करेलच याची गॅरंटी नाही. न्यायालय करेलच याची गॅरंटी नाही. जेव्हा 370 कलम लागू म्हणजे निरस्त करण्याचे प्रयास झाले, तेव्हा त्यावेळी तिथे जी स्थिती होती, तिथल्या लोकांनी सर्वोच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस दाखल केला. दाखल केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की व्यक्तीच्या स्वातंत्र्याशिवाय देशाची सुरक्षितता महत्त्वाची आहे आणि त्या व्यक्तीचा तो अधिकार नाकारण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाचं त्या काळचं जजमेंट आहे. आणि म्हणून ज्या समाजामध्ये लोक जागृत आहेत, त्या समाजामध्ये विचार आणि अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यासहित सर्व हक्क अधिकार सुरक्षित आहे. ब्रिटिशांच्या काळात हा अधिकार नाकारण्यात आला होता, म्हणून संविधान सभेत हा अधिकार ॲब्सोल्यूट असावा अशा चर्चा झाल्या. डॉक्टर आंबेडकरांचं म्हणणं होतं की कोणताही मूलभूत हक्क ॲब्सोल्यूट असू शकत नाही, असूही नाही. आणि त्यामुळे डॉक्टर आंबेडकरांनी संविधानातच या हक्कावर निर्बंध लागले. सरकारचं काम आहे की त्या चौकटीत हा अधिकार उपभोगात आणला जातो की नाही, त्या पलीकडे जर बंधनं लादली जात असतील तर याचा अर्थ विचार आणि अभिव्यक्तीवर प्रतिबंध लादला जातो असा त्याचा अर्थ संविधानात आहे. अनुच्छेद 19 मध्ये ऑलरेडी प्रतिबंध आहे. त्याच्या पलीकडे जर प्रतिबंध लादले जात असतील तर त्याचा विचार करण्याची गरज आहे आणि मग हा विचार शून्य लोकांनी करावा. विश्वास, श्रद्धा व उपासना यांच्या स्वातंत्र्याविषयी हा जर स्वातंत्र्याचा विचार करावायचा असेल तर याला अनुच्छेद 25 सोबत वाचावं लागेल, 25(1) सोबत वाचावं लागेल. सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता व आरोग्य यांच्या व या भागातील अन्य तरतुदींच्या अधीन राहून सत्सद्विवेक बुद्धीचं स्वातंत्र्य कोणीच वाचत नाही. धर्म स्वातंत्र्याचा हक्क म्हणजे अनुच्छेद 25, पण त्यामध्ये सत्सद्विवेक बुद्धीचंही स्वातंत्र्य आहे हे कोणी सहसा वाचत नाही. मला ते फार महत्त्वाचं वाटते. मला पहिल्यांदा याचा आनंद होतो की किमान संविधान निर्मात्यांनी मान्य केलं की आम्हाला सत्सद्विवेक बुद्धी आहे. कारण कोणीच मान्य करत नाही. राज्यकर्ता मग तुम्हाला काय पाहिजे, आम्ही आहोत ना, तुम्हाला काय पाहिजे, आम्ही आहोत पहिल्यांदा. आणि म्हणून त्याचं मला फार महत्त्व वाटतं. स्मरून धर्म मुक्तपणे प्रकट करण्याचा, आचरणाचा व त्याच्या प्रचार प्रसाराचा अधिकार सर्व व्यक्तीसारख्याच अधिकृत असतील. हा अनुच्छेद अशा पद्धतीने वाचावा. संविधान सभेत याच्यावर दीर्घ चर्चा झाल्या. संविधान सभेत दीर्घ चर्चा झाल्या. विशेषतः धर्म स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये तिसरा शब्द जो आहे धर्माचा प्रचार करण्याचा, यावर खूप आक्षेप होता की हा अधिकार देऊन आपण एक प्रकारे धर्म परिवर्तनाला प्रोत्साहन देत आहोत. डॉक्टर आंबेडकरांचं म्हणणं होतं जर व्यक्तीला सत्सद्विवेक बुद्धी आहे आणि व्यक्तीला जर सत्सद्विवेक बुद्धीच्या आधारावर जर धर्म परिवर्तन करावायचं असेल तर त्याला ते स्वातंत्र्य असावं की असू नये, त्याला ते स्वातंत्र्य असावं की असू नये. आणि म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी या अधिकाराचं त्या पद्धतीने समर्थन केलं. जर आपला देश विविध धर्माचा आहे, आपला देश विविध संस्कृतीचा आहे आणि मग हे धर्म आणि संस्कृती सुरक्षित ठेवून, जर धर्म आणि संस्कृती सुरक्षित ठेवून, त्यांच्या धर्माचा अधिकार सुरक्षित ठेवून जर आपण या देशामध्ये संविधान राबवलं नाही तर मी तुम्हाला म्हटलेलं आहे की या देशामध्ये विघटनाची प्रक्रिया आरंभ होईल. देश सुरक्षित राखावायचा असेल तर धर्मनिरपेक्षता आणि धर्म स्वातंत्र्याच्या अधिकाराचं संरक्षण हे अत्यंत आवश्यक आहे. धर्म ही वैयक्तिक बाब आहे असं त्या अनुच्छेदात म्हटलेलं आहे. मी एवढंच म्हणेन की धर्म स्वातंत्र्याचा अधिकार उपयोगात आणताना मी भारतीय आहे आणि भारतीय असल्यामुळे इतर व्यक्तींच्या धर्म स्वातंत्र्याच्या अधिकारावर अतिक्रमण होणार नाही अशा पद्धतीने जर मी माझ्या धर्म स्वातंत्र्याच्या अधिकाराचा उपभोग घेतला तर या देशातील बरेचसे ताणतणाव कमी होऊ शकतात. हा अधिकार कायम राहणार आहे. संविधान जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हा अधिकार कोणीही काढून घेऊ शकत नाही. विचार आम्हाला भारतीय म्हणून करावयाचा आहे की या अधिकाराचा वापर इतरांच्या अधिकारावर अतिक्रमण करण्याकरता की इतरही भारतीय आहेत
त्यांनाही तो अधिकार आहे, तो सुरक्षित राहावा याकरता आपल्याला करावयाचा आहे हा विषय. पुन्हा एकदा दर्जाची आणि संधीची समानता त्यामध्ये आहे. पुन्हा एकदा हा विषय सामाजिक न्यायाशी संबंधित आहे. हा विषय सामाजिक लोकशाहीशी संबंधित आहे. हा विषय जर वाचावयाचा असेल तर अनुच्छेद 15.1 आणि 15.4, 16.1 आणि 16.4 या संबंधात वाचावा लागेल. संविधान सभेत अनुच्छेद 15.4 संबंधी कोणतीही चर्चा झाली नाही, कारण अनुच्छेद 15.4 हा संविधानात 1951 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधिमंत्री असताना पहिल्या संशोधनाने संविधानात समाविष्ट करण्यात आला. त्यामुळे संविधान सभेत याच्याविषयी चर्चा होण्याचं काही कारण नाही. जी काही चर्चा झाली ती चर्चा अनुच्छेद 16 मसुद्यामध्ये अनुच्छेद 10 यावरती चर्चा झालेली आहे. आणि ही चर्चा ज्याला आपण आरक्षण असं म्हणतो त्या संबंधात आहे. काय म्हणतो हा अनुच्छेद? काय म्हणते? सामाजिक दर्जाची आणि संधीची समानता. ज्या समाज घटकाप्रती भूतकाळात, हे लक्षात घ्या, आरक्षणाचा सिद्धांत मांडला जातो याच्यामधून, ज्या समाजाप्रती भूतकाळात भेदभाव केला जातो त्या समाजाप्रती आजही भेदभाव केला जात असेल तर, आणि त्यामुळे त्यांना शासनाच्या सेवात पर्याप्त प्रतिनिधित्व प्राप्त होत नसेल तर त्या लोकांना पर्याप्त प्रतिनिधित्व देण्याचा आदेश संविधान राज्याला देतं. मी क्लिअरली मांडतोय. भूतकाळात भेदभाव केला जात असेल, वर्तमानातही ते भेदभावाने पीडित असतील, म्हणून पर्याप्त प्रतिनिधित्व मिळत नसेल तर त्यांना पर्याप्त प्रतिनिधित्व, रोजगार नाही, नोकऱ्या नाही, पर्याप्त प्रतिनिधित्व. डिफरन्स बिटवीन एम्प्लॉयमेंट अँड रिप्रेझेंटेशन. हे लक्षात घ्या. त्याच्या विस्तारात मी जाणार नाही, परंतु देयर इज अ डिफरन्स बिटवीन रिप्रेझेंटेशन आणि एम्प्लॉयमेंट. आम्ही नोकरी म्हणून त्याला स्वीकारतो, दॅट इज डिफरंट थिंग, बट इट इज नॉट अन एम्प्लॉयमेंट फॉलोज ऑफ रिप्रेझेंटेशन. रिप्रेझेंटेशन द्यावं असेल तर नोकरी द्यावी लागते. नोकरी दिल्याने रिप्रेझेंटेशन मिळत नाही, पण प्रतिनिधित्व दिल्याने नोकरी मिळते. असा तो संबंध आहे. हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. मग त्यांच्याकरता ही आरक्षणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे प्रतिनिधित्वासाठी. डॉक्टर आंबेडकरांचं या संबंधात सगळ्यांना, ज्यांना कोणाला आरक्षणाविषयी शंका असेल त्यांनी डॉक्टर आंबेडकरांचं संविधान सभेतील 30 ऑक्टोबर 1948 भाषण वाचावं. याच्यावरच आहे. अनुच्छेद 16.1 आणि 16.4 वर आहे. डॉक्टर आंबेडकर स्पष्टपणे त्या भाषणामध्ये म्हणतात, 16.1 हा संधीची समानता हा सिद्धांत प्रस्थापित करतो. 16.4 हा सामाजिक न्यायाचा सिद्धांत मांडतो. आरक्षण हे सामाजिक न्यायासाठी. 16.1 काय म्हणतो? संधीची समानता सिद्धांत मांडतो. 16.4 हा सामाजिक न्यायाचा सिद्धांत आहे. आणि 16.1 केवळ जिवंत राहावा यासाठी नाही, तो प्रस्थापित व्हावा यासाठी आहे. म्हणजे 16.4 कशासाठी आहे? 16.1 जिवंत राहण्यासाठी, 16.1 या समाजात अस्तित्वात येण्यासाठी, संधीची समानता या सिद्धांताच्या प्रस्थापनेसाठी आहे. आणि म्हणून 16.4 या संविधानामध्ये अंतिम ध्येय काय आहे? संधीची समानता. त्याच्या आधारावर सामाजिक समानता. आणि सर्वोच्च न्यायालय त्याला लीगल सोशल इक्वॅलिटी आहे, सबस्टॅन्टिव्ह इक्वॅलिटी असा शब्द वापरतो. वास्तवात दिसली पाहिजे ती समानता, केवळ पुस्तकात नाही. मी तुम्ही आणि मी भाऊ आहोत असं म्हणून ती समानता नाही आहे. तर अशा पद्धतीने कधी कधी याला डिस्क्रिमिनेटिंग इक्वॅलिटी असंही म्हटलं जातं. डिस्क्रिमिनेटिंग इक्वॅलिटी याचा अर्थ असा होतो की समानता प्रस्थापित करण्यासाठी केला जाणारा भेदभाव. मजेदार आहे. समानता प्रस्थापित करण्यासाठी केला जाणारा भेदभाव असाही त्याचा अर्थ होतो. आणि मग जर संधीची समानता असेल तर दर्जाची समानता प्रस्थापित होईल. दर्जाची समानता असेल तर संधीची समानता प्रस्थापित होईल. आणि अशा पद्धतीने एक व्हर्च्युअस सर्कल ज्याला आपण म्हणतो, व्हर्च्युअस सर्कल प्रस्थापित व्हावं याकरता या तरतुदी आहेत. आरक्षण हे रोजगार निर्मितीचं साधन नाही. आरक्षण हे गरिबी निर्मूलनाचे साधन नाही. आरक्षण ही फिलॉसॉफी आहे सोशल इक्वॅलिटीची. आरक्षण ही फिलॉसॉफी आहे सोशल इक्वॅलिटी. आणि म्हणून कधी कधी प्रश्न विचारला जातो,
सर्वोच्च न्यायालय प्रश्न विचारतं किती काळ आरक्षण, आणि ते आरक्षण पॉलिटिकल आरक्षणाविषयी नाही बोलत, त्या 16(4) विषयी बोलतात. किती काळ आरक्षण? त्यांना एवढाच प्रश्न विचारायचा वाटतो की आरक्षणाचे लाभार्थी पीडित आहेत, सामाजिक व्यवस्थेचे पीडित आहेत. पीडितांनीच संधीच्या समानतेसाठी प्रयास करावेत का? पीडितांनीच सामाजिक समानतेसाठी प्रयास करावेत का? पीडकांनी प्रयास करूच नाहीत का? जोपर्यंत पीडक सामाजिक समानतेच्या प्रस्थापनेसाठी प्रयास करणार नाही तोपर्यंत या समाजात सामाजिक समानता प्रस्थापित होणार नाही. विचार करा तुम्ही या गोष्टीचा. आणि त्यामुळे मग ही सगळ्यांची जबाबदारी आहे, पीडितांची शेवटी आहे. ही सर्वांची जबाबदारी आहे, पीडितांची जबाबदारी शेवटी आहे. आणि या दृष्टीने शेवटचा शब्द आहे बंधुता. हा अत्यंत महत्वाचा शब्द आहे शेवटी. कारण एवढं सगळं झालं, काय झालं? सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य आलं, सामाजिक आर्थिक राजकीय न्याय आला, विचार अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आलं, उपासना श्रद्धा विश्वासाचं स्वातंत्र्य आलं, दर्जाची आणि संधीची समानता आली. तरीही डॉक्टर आंबेडकर म्हणतात व्यक्तीला प्रतिष्ठा मिळणार नाही आणि राष्ट्राची एकता आणि एकात्मता कायम होणार नाही जोपर्यंत या समाजात बंधुता अस्तित्वात येणार नाही. बंधुता शेवटी आहे. आणि मग बंधुतेसंबंधी डॉक्टर आंबेडकर काय म्हणतात, आणि यामध्ये डॉक्टर आंबेडकर म्हणतात ते वाचा. 25 नोव्हेंबर 1949 भाषण. इथे डॉक्टर आंबेडकर संविधान सभेत म्हणतात भारत कधीच राष्ट्र नव्हतं. संविधान सभेत म्हणतात आणि कोणी प्रतिवाद केला नाही त्या शब्दाचा. काय म्हणतात डॉक्टर आंबेडकर? आणखी एक बाब अशी आहे जिचा आमच्या समाजात अभाव आहे आणि ती म्हणजे बंधुत्वाच्या सिद्धांताला मान्यता. या समाजाने कधीही बंधुत्वाच्या सिद्धांताला मान्यता दिली नाही. मी थोडंसं डायव्हर्शन करून एकच वाक्य सांगतो की जाती व्यवस्थेने समानता या समाजात कधी आली नाही आणि धार्मिक असहिष्णुतेने बंधुत्व या समाजात कधी आली नाही. धार्मिक असहिष्णुता ही बंधुत्वाची शत्रू आहे. त्याचप्रमाणे जातीयता ही सामाजिक समतेची शत्रू आहे. बंधुत्वाच्या सिद्धांताला मान्यता. बंधुत्वाचा अभिप्राय काय आहे? बंधुत्वाचा अभिप्राय सर्व भारतवासियांप्रती बंधुभावाची भावना हा आहे. जर सर्व भारतवासी समान असतील तर हा तो सिद्धांत आहे जो आमच्या सामाजिक जीवनाला एकता आणि दृढता प्रदान करतो. आम्ही समान आहोत परंतु आमचे संबंध जर बंधुभावाचे नसतील तर त्या समाजात संघटन कधीच अस्तित्वात येणार नाही. फक्त समानता संघटित करत नाही आम्हाला, ती समानता आमचं नातं कसं ह्युमन रिलेशनशिप. डॉक्टर आंबेडकर लोकशाहीची व्याख्या करतात ह्युमन रिलेशनशिप. ती ह्युमन रिलेशनशिप बंधुताची नसेल तर या समाजात दृढता येणार नाही. परंतु याची सिद्धी कठीण आहे. आणि मग डॉक्टर आंबेडकर जे म्हणतात ते फार रिव्हिलिंग आहे. आज त्याची सत्यताही तेवढीच, आज तेही तेवढंच प्रसंग आहे. मला ते दिवस आठवतात जेव्हा राजकारणामध्ये सक्रिय असणारे राजकारणी भारताची जनता या शब्दावर आक्रोश करते. इंडियन पीपल असं डॉक्टर आंबेडकर म्हणायचे भारतात जनता. त्यांचं म्हणणं असं होतं की भारत हे राष्ट्र आहे असा उच्चार तुम्ही करावा. डॉक्टर आंबेडकर म्हणतात ही माझी अशी मान्यता आहे की भारत एक राष्ट्र आहे हा असा विश्वास आपल्या मनात बाळगून आम्ही स्वतःला एका मायाजाळात गुंतवतो. आम्ही एका भ्रमात जगतो. हजारो जातीत विभागलेली जनता एक राष्ट्र कशी होऊ शकते? आम्ही राष्ट्र शब्दाच्या सामाजिक आणि मनोवैज्ञानिक अर्थाने राष्ट्र नाही हे जेवढ्या लवकर आत्मसात करणार तेवढेच आमच्याकरता लाभदायक होईल. कारण ही बाब आत्मसात केल्यावरच आम्ही एक राष्ट्र होण्याची आवश्यकता अनुभवू. हे अनुभवणार आणि हे लक्ष्य साध्य करण्यासाठी मार्ग आणि साधनाबाबत गंभीर विचार करणार. या लक्ष्याची सिद्धी मात्र कठीण आहे. कारण भारतात जाती आहेत, जाती आधारित समस्या आहेत आणि या जाती राष्ट्राच्या शत्रू आहेत. जाती राष्ट्राच्या शत्रू. जातींमुळे सामाजिक जीवनात पृथकत्व निर्माण होते, सेपरेशन निर्माण होते. जाती या ईर्ष्या आणि द्वेष भावना निर्माण करतात. म्हणून जाती राष्ट्रविरोधी आहेत.
म्हणून जाती राष्ट्रगत आम्हाला खरोखरच एक राष्ट्र व्हायचे असेल तर आम्हाला या सर्व अडचणीवर विजय प्राप्त करावा लागेल आणि जेव्हा आम्ही एक राष्ट्र होणार तेव्हाच बंधुत्व सत्य स्वरूपात अस्तित्वात येईल. बंधुता विना समानता आणि स्वतंत्र या गोष्टी वास्तवात असणार नाही, त्याचा काहीही उपयोग नाही. डॉक्टर आंबेडकर हा देश राष्ट्र नव्हता हे नाकारतात. डॉक्टर आंबेडकर संविधानाने राष्ट्र प्रस्थापित करतात. संविधानाने 26 जानेवारी 1950 भारत राष्ट्र अस्तित्वात आणलेलं आहे आणि भारत राष्ट्र अस्तित्वात येण्यासाठी समानता आणि बंधुता या दोन आवश्यक सिद्धांताचा पुरस्कार संविधानाची उद्देशिका करते. आणि म्हणून राष्ट्राच्या संकल्पना मांडताना बीइंग आणि बिकमिंग असं म्हटलं जातं. अस्तित्वात आलो, राष्ट्र घडवण्याची प्रक्रिया सुरू आहे. 1950 26 जानेवारीला हे राष्ट्र अस्तित्वात आलं, तेव्हापासून हे घडवण्याची प्रक्रिया सुरू आहे. आम्ही कोणत्या दिशेला चाललो हा विचार तुम्ही करावा, हा तुमचा प्रश्न आहे. परंतु हे घडवणार कोण हा प्रश्न आहे. मोदीजी घडवणार, डॉक्टर आंबेडकर घडवणार, किंवा आणखी कोणी सत्तेत आला प्रधानमंत्री तो घडवणार. डॉक्टर आंबेडकर असं म्हणत नाही, संविधान असं म्हणत नाही, संविधानाची उद्देशिकाही असं म्हणत नाही, कारण लोक सार्वभौम आहे. मग संविधानाची उद्देशिका थोडीशी अशी वाचा, मी कंक्लूड करत आहे. संविधानाची उद्देशिका, आम्ही भारताचे लोक आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःवर अर्पण करत आहोत. कोणी निर्माण केलं मग संविधान? लोक म्हणतात आम्ही संविधान सभा अस्तित्वात आणली. लोक म्हणतात आम्ही संविधान सभेला आदेश दिला की तुम्ही आमच्यासाठी संविधान निर्माण करा. हे संविधानाचे निर्माता लोक आहे. मग संविधानाचं संरक्षण जबाबदारी कोणाची आहे? लोकांची आहे. संविधानाला अभिप्रेत भारत अस्तित्वात आणण्याची जबाबदारी कोणाची आहे? लोकांची आहे. हे जोपर्यंत लोकांपर्यंत जाणार नाही तोपर्यंत लोकांना संविधानाला अभिप्रेत असलेलं भारत राष्ट्र या देशात कधीही अस्तित्वात येणार नाही. अंतिमतः ही लोकांची जबाबदारी आहे आणि हे विजन अशा पद्धतीने डॉक्टर B.R. आंबेडकर यांच्या निर्मित संविधानाच्या मसुद्यामध्ये संविधानाची उद्देशिका डॉक्टर आंबेडकरांनी मांडलेली आहे. मी तुम्हाला त्याचे पुरावे दिलेले आहेत, त्या पुराव्यासहित मी मांडलेलं आहे. या उद्देशिकेचं हे विजन आहे. डॉक्टर आंबेडकरांचं होतं, संविधान सभेचं होतं, तत्कालीन भारताचं होतं, त्यानंतरच्या भारतातल्या पिढ्यांचं आहे. आज आमचंही हे विजन आहे, हे समजून घ्यावं एवढीच माझा आपल्याला आग्रहाची विनंती आहे. विद्यापीठाने मला या ठिकाणी उपस्थित राहून आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल मी विद्यापीठाचा आभारी आहे. आपण सर्वांनी शांततेने ऐकून घेतलं त्याबद्दल मी आपणासही मनपूर्वक धन्यवाद देतो. धन्यवाद.